सर्वांना नमस्कार. आपण बाबा मुक्तानंदांनी आपल्या भगवान नित्यानंदांविषयी जे अ, चरित्र पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामधल्या खंडात आपण प्रवेश करत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की भगवान नित्यानंदांचं त्यांनी कसं कार्य केलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपण पाहिले. आणि आता दुसरा भाग, ह्या दुसऱ्या भागामध्ये बाबा मुक्तानंद आपणाला त्यांच्या जीवनामध्ये भगवान नित्यानंदांनी अ, कशी प्रेरणा दिली आणि त्यांना कसं त्यांना मोठं केलं आणि त्यांच्यावरती कसं कार्य केलं. एक गुरु आपल्या शिष्याला घडवण्यासाठी त्याच्यावरती काय कार्य करतो हे आपणाला बाबा मुक्तानंद सांगणार आहेत. आणि त्याआधी आपणाला भगवान नित्यानंदांचे संदेश उपदेश या रूपामध्ये खूप सुंदर 5 मुद्दे सांगितलेले आहेत. ते म्हणजे शुद्ध मन, शुद्ध भाव आणि देवावर श्रद्धा आणि ध्यान आणि ज्ञान ह्या पाच हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्यांचा जर आपण जीवनामध्ये समावेश केला तर आपण खरं सुख आणि सद्गुरू कृपा आपण प्राप्त करू शकतो. तर हे आपणाला सखोलपणे शिकायला मिळालेलं आहे. आता आपण दुसऱ्या भागातल्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं, पहिला मुद्दा जो पाहिला की त्यामध्ये आपणाला सांगितलेलं आहे की साध्या सत्याचा थेट परिचय ह्या शीर्षकाखाली आपण पहिला मुद्दा पाहिलेला आहे की त्यामध्ये त्यांनी भगवान नित्यानंद हे कसे सिद्ध लोकवासी आहेत आणि आपले सर्व संत आणि ह्या महान विभूती ह्या सिद्ध लोकवासी असतात आणि ते आपलं ह्या सृष्टीवरती कार्य करण्याकरिता वेगवेगळ्या कालावधीमध्ये अवतरण घेतात आणि इथं सत्याचा संदेश देऊन आपणाला जागं करतात. तर इथे आपणाला सिद्ध लोकाविषयी सुद्धा काल बाबा मुक्तानंदांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर पुढे त्यांनी विशेष महत्त्वाचा मुद्दा जो सांगितलेला आहे की त्यामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये सिद्ध पुरुष असणं किंवा सद्गुरू तत्व येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे त्यांनी विशेष सांगितलेलं आहे की आपण विविध प्रकारचे काही कोर्सेस करू किंवा कोणाकडून काही योगा शिकू किंवा काही ध्यानधारणा शिकू. तर अशा विविध पद्धती आपण एक हल्ली खूप सारे शॉर्ट टर्म कोर्सेस निघालेले आहेत की जी गोष्ट चांगली आहे. काही न करण्यापेक्षा काहीतरी होत असतं किंवा निदान प्रत्येक व्यक्तीचा थोडा तरी प्रवेश अंतर्मुख होण्यासाठी ह्या सर्व कोर्सेस मदत करतात. परंतु त्या कोर्सेसपर्यंतच आपण मर्यादित न राहता आपल्या जीवनामध्ये सद्गुरू तत्व येणं, ह्या महान विभूती येणं, असे सिद्ध पुरुष येणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण जेव्हा सिद्ध पुरुष आपल्या जीवनामध्ये येतात तर त्यावेळेला त्या संपूर्ण परंपरेची शक्ती आपणाला मार्गदर्शन करत असते आणि आपल्याला वेळोवेळी प्रेरणा आणि शक्ती पुरवत असते. आणि त्यामुळे आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जेव्हा चालतो, त्यांनी जी मंत्रदीक्षा किंवा नामदीक्षा दिलेली असते त्या मार्गावरती आपण जेव्हा चालतो तेव्हा आपणहूनच आपले इतरही सर्व योग होत असतात. आणि त्यामध्ये आपण जे साधन आपल्याला आपल्या सद्गुरूंनी दिलेले आहेत ते जर आपण केलं तर आपणहूनच आपणाला ज्ञानयोग प्राप्त होतो. आपणहूनच भक्तियोग, ध्यानयोग, राजयोग आणि लययोग हे सर्व, हठयोग हे सर्व आपण प्राप्त करू शकतो. त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे की जेव्हा आपण एक झाड लावतो तेव्हा झाड लावल्यानंतर आपणहूनच आपणाला पानं, फुलं, फळं सर्व काही मिळतात. त्याच पद्धतीने जेव्हा सद्गुरू तत्व आपल्या जीवनामध्ये येतं आणि त्यांनी सांगितलेली जी साधना आपण करतो आणि गुरुकृपा प्राप्त करतो त्यावेळेला त्या एकाच साधनेच्या मागे
आपणाला सर्व इतरही योग प्राप्त होत असतात. त्यासाठी वेगवेगळं शिकावं लागत नाही. तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, की जी सद्गुरू आपणाला परिपूर्ण रीतीने एकाच साधनेमध्ये सर्व काही योग सामावले जातील असं आणि ते सुद्धा आपणहून सामावले जातात अशी व्यवस्था सद्गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये असते आणि त्यांनी दिलेल्या अनुग्रहामध्ये असते. कारण ते पूर्ण पुरुष असतात. हे विशेष महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे आणि त्यानंतर इथं सांगितलेलं आहे, की भगवान नित्यानंदांना सहज सर्व लोक भेटू शकत होते आणि कोणीही साधक त्यांना विचारायचे, की मला ईश्वराचं दर्शन हवं आहे. तर प्रत्येक साधक त्यांना विचारायचे तर त्यावेळेला ते सांगायचे, की ईश्वराचं दर्शन हे तुला तुझ्या अंतरातच मिळणार आहे. तर तू आज जा. बाहेर कुठेही इतरत्र भटकण्याची तुला आवश्यकता नाही. तर तू तुझ्या आतमध्येच जा आणि ह्या विश्वामध्ये ज्यांनी सुद्धा ईश्वराची अनुभूती घेतलेली आहे ती त्यांच्या अंतरीच घेतलेली आहे. हे भगवान नित्यानंद सांगत होते. आता आपण पुढचा मुद्दा पाहूयात, की हृदय ते केंद्र आहे. हृदय ते केंद्र आहे हे आजच्या पुढील मुद्द्याचं शीर्षक आहे. मला जर कोणी विचारले, की माझ्या जीवनाला कशाने अर्थ प्राप्त होतो, तर मी एवढेच म्हणू शकेन, माझ्या गुरूंच्या नामाने, माझ्या गुरूंच्या कृपेने मला माझ्या अंतरात सर्व काही प्राप्त होत झाले. भगवान श्री नित्यानंद एक पूर्ण गुरु होते. त्यांची मूळ शिकवण होती, हृदय हे सर्व तीर्थक्षेत्रांचे केंद्र आहे. तिथे जा आणि विहार करा. पुन्हा एकदा आपण वाचू, की भगवान श्री नित्यानंद एक पूर्ण गुरु होते. त्यांची मूळ शिकवण होती, हृदय हे सर्व तीर्थक्षेत्रांचे केंद्र आहे. तिथे जा आणि विहार करा. अशा गुरूंचे स्मरण व पूजन केल्याने आपण पवित्र बनतो. मी माझ्या गुरूंना भेटलो तेव्हा मी फार लहान होतो. मी जवळजवळ 16 वर्षांचा होतो व अजून शाळेत शिकत होतो. अभ्यासाचा मला तसा कंटाळा येई, पण खेळण्यात मी फार पुढे असे. मी फार चांगला खेळाडू होतो. गुरुदेवांना मुले फार आवडत, म्हणून जेव्हा जेव्हा ते आमच्या शाळेत येत तेव्हा तेव्हा आम्ही सर्व मुले वर्ग सोडून त्यांच्या मागे जात असू. आम्ही त्यांच्या मागे मागे जाऊ लागलो की ते धावू लागत व ओरडू लागत. आम्हीही त्यांच्या मागे धावायचो आणि मग ते एखाद्या झाडावर चढून फांदीवर बसून राहायचे. आम्ही झाडाखाली नुसते उभे राहायचो. ते फार जोरात पळत, ते फार वेगवान होते. त्यांचे चालणेही फार भरभर होते. ते अवधूताच्या स्थितीमध्ये एका वेगळ्याच रीतीने चालत. जेव्हा जेव्हा ते आमच्या शाळेत येत तेव्हा शिक्षक अतिशय वैतागून जात, पण तरी देखील मुले त्यांच्या मागे जात असत. ते एखाद्या मिठाईच्या दुकानात शिरत, बरणीत हात घालून गोळ्या चॉकलेट काढून मुलांकडे फेकीत आणि लगेच तिथून निघून जात. तरीही दुकानदार कधीच तक्रार करीत नसत, कारण जेव्हा माझे बाबा अशा प्रकारे त्यांच्या दुकानातील गोळ्या चॉकलेट वाटत तेव्हा त्यांच्या विक्रीत खूप वाढ होत असे. तर ते जेव्हा माझ्या शाळेत येत तेव्हा मी सुद्धा त्यांच्या मागे जाऊ लागलो. मला वाटायचे की मलाही त्यांच्या सारखेच व्हायचे आहे आणि दुसरे काही बनण्यापेक्षा हे कितीतरी चांगले आहे. काय सांगता येते, की ते जेव्हा माझ्या शाळेत येत तेव्हा मी सुद्धा त्यांच्या मागे जाऊ लागलो. मला वाटायचे की मलाही त्यांच्यासारखेच व्हायचे आहे आणि दुसरे काही बनण्यापेक्षा हे कितीतरी चांगले आहे. तर इथे सांगतायत की भगवान नित्यानंद त्यांच्या जीवनामध्ये कसे आले, तर ती सुरुवात होती शाळेत. त्यांची सर्वात प्रथम भेट झाली होती आणि शाळेमध्ये बाबांना, भगवान नित्यानंदांना लहान मुलं अत्यंत आवडायचे. तर त्यामुळे ते मुलांना भेटण्यासाठी शाळेत जायचे आणि त्या शाळेमधील मुलं मग त्यांच्या मागे यायची आणि मुलं जेव्हा त्यांच्याकडे ओढली जायची तेव्हा ते पळत सुटायचे, मुलं त्यांच्या मागे. अशा रीतीने त्यांचा तो खेळ चाले आणि कोणत्याही दुकानात शिरून, मग तिथे मिठाईचे दुकान असेल तर मिठाईच्या दुकानात किंवा चॉकलेट्स, गोळ्या चॉकलेट्स, ते दुकानात शिरून तिथले जे काही बरण्या आहेत त्या उघडून ते त्या मुलांना वाटत असत आणि दुकानदार कोणीही त्यांना अडवत नसे.
कारण त्यांची विक्री त्या दिवशी अत्यंत जास्त होत असे हा त्यांचा अनुभव असल्याने ते भगवान नित्यानंदांना कधीच अडवत नसे. आणि हा खेळ ते वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन प्रत्येक शाळेमध्ये तिथल्या आसपासच्या ते जिथं असतील वास्तव्यास तिथे ते नेहमी करत असत. आणि असंच बाबा मुक्तानंदांच्या शाळेमध्ये सुद्धा ते यायचे. आणि तेव्हा बाबा मुक्तानंदसुद्धा तेव्हा ते जेव्हा यायचे तेव्हा सर्व मुलं जशी त्यांच्या मागे धावायची तसे बाबा मुक्तानंदसुद्धा जात होते. आणि त्यांच्या मागे गेल्यानंतर त्यांना बाबा मुक्तानंदांना ते अत्यंत त्यांच्याविषयी आकर्षण वाटू लागलं आणि आपणही त्यांच्यासारखं व्हायला पाहिजे आणि ह्यांच्यासारखं होणंच सर्वात चांगलं आहे हे त्यांना लहान असताना जाणवलं. म्हणजे 15-16 वर्ष वय होतं आणि साधारणतः 10वी असावेत ते त्यावेळेला. तर त्या दरम्यानची त्यांच्या मनात त्यांना पाहिल्यानंतर आलेली भावना ही आहे. आणि आपण आता पुढे वाचूयात की त्या काळी ते फार दिवस एका जागी राहत नसत. रात्रंदिवस ते चालतच राहत. एका दिवसात ते 40 मैल चालत आणि मग नाहीसे होत. ते फक्त एक लंगोटी नेसत आणि चालतच राहत. सरतेशेवटी ते गणेशपुरीला पोहोचले व तिथेच स्थायिक झाले. त्यांची भेट झाल्यानंतर मी शाळा सोडली. मी सुद्धा भ्रमण करू लागलो. प्रथम मी कर्नाटकला जाऊन तिथे शास्त्रीय ग्रंथांचे अध्ययन सुरू केले. तिथेच माझी भेट महान सिद्धारूढ स्वामी यांच्याशी झाली. मी भारतभर भ्रमण करीत राहिलो आणि आणखी 2 महान संतांशी माझी भेट झाली. एक भेटले अहमदाबादमध्ये ज्यांचे नाव होते जगन्नाथ बाबा व दुसरे द्वारकेचे श्रीराम बाबा जे निरंतर श्रीराम श्रीराम असा जप करीत असत. ते परमानंदाच्या मस्तीत निमग्न असत आणि समुद्रकिनारी राहत. या 2 संतांशी भेट झाली तेव्हा मला वाटले होते की मी त्यांच्यापेक्षा जास्त शहाणा आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडूनही काहीच प्राप्त करू शकलो नाही. मी गणेशपुरीलाही वरचेवर जात असे आणि माझ्या बाबांना भेटत असे. ते कोणालाही लगेचच त्यांच्याजवळ राहू देत नसत. मी थोड्या दिवसांसाठी त्यांच्याजवळ जाऊन राहत असे. मग ते मला आणखी थोडे भ्रमण करून येण्यास सांगत. म्हणून मी तिथून निघून जात असे व आणखी थोडे भ्रमण करीत असे. पण मग मला त्यांची आठवण येई आणि त्यांना भेटण्यास मी पुन्हा जात असे. काही दिवसांनी मी बेचैन होत असे आणि पुन्हा तिथून निघून जात असे. जवळजवळ 15 वर्षे मी माझ्या बाबांकडे ये जा करीत राहिलो. कधीकधी ते मला मी कुठे जावे ते सांगत आणि त्यांनी सांगितलेले स्थान त्यांच्यापासून फार दूर असे. भारतातील झाडून सगळे तीर्थक्षेत्रे मी पालथी घातली. मी कुठलेही प्रसिद्ध मंदिर सोडले नाही. महात्म्यांपैकी कोणालाच भेटण्याचे सोडले नाही. गुहा, गिरीकंदरा आणि जंगलांमध्ये मी अत्यंत उत्कटतेने देवाला शोधले. माझ्या लक्षातही नाही की मी नेमक्या किती देवळांमध्ये त्याला शोधले आणि किती पवित्र स्थानी जाऊन त्याचे ध्यान केले. पण मला काहीच प्राप्ती झाली नाही. मी कितीतरी वेगवेगळ्या मंदिरात जाऊन त्याला आळवले. पण फक्त तासनतास निघून गेले आणि तरीही मला शांती लाभली नाही. मी कठोर तपश्चर्या केल्या पण मला देवाच्या जवळ नेण्याऐवजी त्या तपश्चर्यांनी फक्त माझे शरीरच रोडावले. मी प्राणायामांचा अभ्यास केला आणि दीर्घकाळपर्यंत हठयोगाच्या इतर तंत्रांशी झटापट केली. पण याने मी केवळ गर्वाने फुगून स्वतःला मोठा योगी समजू लागलो. मला शांती मिळाली नाही. मी सतत देवाचा नामजप केला. मी भजने गायली, अगदी मोठमोठ्या नामवंत गायकांबरोबर सुद्धा. पण शेवटी त्रासून गेलो. माळा घेऊन जप केला, कपाळावर टिळा लावला, जटा वाढवल्या, पण शेवटी हातात उरले ते फक्त जपमाळ, कपाळी टिळा व जटा भार. कुठल्याही प्रकारच्या खऱ्या प्राप्तीविनाच काळ निघून गेला. मग मी एका मार्गदर्शकाच्या शोधार्थ निघालो. एक जण नग्न होता जो चिलिमीचा व्यसनी निघाला. तर दुसऱ्याने मला शैव पद्धतीप्रमाणे कान टोचून घ्यायला सांगितले. एकाने मला अंगाला भस्म फासण्यास सांगितले तर दुसऱ्याने मला काळी वस्त्रे परिधान करण्यास सांगितले. आणखी एकाने भगवी वस्त्रे नेसण्यास सांगितले. एकाने मला मौनव्रत पाळायचा उपदेश केला.
अशा प्रकारे माझा शोध चालूच राहिला आणि शेवटी मी थकून गेलो. मग जीवनाच्या रहस्यांचे चिंतन करीत मी एकटाच भटकत राहिलो. त्या भटकंतीच्या दरम्यान जिप्रू अण्णा नावाच्या एका असामान्य दिगंबर संतांशी माझी भेट झाली. ते फार महान होते. मूढ संसारी जनांना ते जरी मूर्ख वाटत असले तरी ते सर्वज्ञ होते. आध्यात्मिकदृष्ट्या नग्न असणाऱ्या अज्ञानी लोकांनाच ते नग्न साधू वाटत. तथापि ते अपार ज्ञानसंपदेने संपदेचे धनी होते. खरे करोडपती. त्यांना पाहता क्षणीच मला ते आवडू लागले. आम्ही एकमेकांचे मित्र बनलो. काय पण जोडी होती. एक होता नंगा फकीर तर दुसरा नीटनेटका पोशाख परिधान केलेला आधुनिक संन्यासी. ते म्हणाले, अरे मूर्खा, देव तुझ्या आतच आहे, त्याला बाहेर का शोधतोस? मी म्हणालो, मला उपदेश द्या. ते माझे काम नाही, ते उत्तरले. ते उत्तरले, गणेशपुरीला परत जा आणि तिथेच राहा. तुझा खजिना तिथेच आहे, जा आणि तो मिळव. तर अशा रीतीने इथे बाबा मुक्तानंद यांची भेट भगवान नित्यानंदांशी शाळेमध्ये झाली. आणि शाळेमध्ये त्यांच्या मागे पळण्यात सर्वच मुलांना जसा आनंद होतो तसाच आनंद बाबा मुक्तानंदसुद्धा जेव्हा भगवान नित्यानंद त्यांच्या शाळेत येत होते तेव्हा ते लुटत होते आणि त्यांना तो आनंद मिळत होता. परंतु बाबा मुक्तानंदांचं वैशिष्ट्य हे की त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या मनात वयाच्या 16व्या वर्षीच जिज्ञासा निर्माण झाली की मला ह्यांच्यासारखं बनायचं आहे आणि ह्यांच्यासारखं बनणंच हे सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांना वयाच्या 16व्या वर्षी समजलेलं होतं. आता इथे ते सांगतायत की मलाही त्यांच्यासारखेच व्हायचे आहे आणि दुसरे काही बनण्यापेक्षा हे कितीतरी चांगले आहे. ही जाणीव त्यांना वयाच्या 16व्या वर्षी झाली होती. आणि ही जाणीव आपल्याला असं वाटेल की ते जे मौज करत होते लहान मुलांसोबत ते पाहून कदाचित झाली असावी, परंतु तेवढीच ती मर्यादित नव्हती. तर त्यांनी इथे पुढे सांगितलेलं आहे की त्यांची भेट झाल्यानंतर मी शाळा सोडली आणि मी सुद्धा भ्रमण करू लागलो. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे की 16व्या वर्षाचा एक बालक आहे की तो पूर्णतः तारुण्यावस्थेत प्रवेश करण्याच्या नुकताच टप्प्यावरती आहे आणि तो बालकावस्थेतच असल्यासारखं आहे आणि नुकतंच काही जाणीव होऊ लागली आहे. अशा अवस्थेमध्ये त्यांनी त्यांच्या मनामध्ये हे यावं की आपण भगवान नित्यानंदांसारखंच बनलं पाहिजे आणि त्याशिवाय दुसरं काही बनण्यापेक्षा हे कितीतरी चांगलं आहे की आपण त्यांच्यासारखे व्हायला पाहिजे. आणि त्या ओढीने त्यांनी नंतर शाळा सोडलेली आहे आणि पूर्ण भारत भ्रमंती त्यांनी केलेली आहे. आणि ह्या भ्रमंती दरम्यान ते सांगतायत की मी कितीतरी मंदिरं पालथी घातली आहेत, कितीतरी साधू संतांना महान विभूतींना भेटलेलो आहे. आणि सर्वात प्रथम त्यांची सुरुवात जी झालेली आहे ती कर्नाटकमधील सिद्धारूढ स्वामी ह्यांच्याशी ते पहिल्यांदा भेट झाली. तिथे ते राहिलेत आणि त्यानंतर मग पूर्ण भारत भ्रमंती त्यांनी केलेली आहे. या दरम्यान त्यांचा वेदांताचा अभ्यास झालेला आहे. विविध साधना पद्धती त्यांनी अभ्यासलेल्या आहेत. त्यामध्ये प्राणायाम, आसन, जप, तप, सर्व काही भजन, कीर्तन, हे सर्व काही गोष्टी, ह्या सर्व काही साधना त्यांनी केलेल्या आहेत. आणि जिथे जिथे ते जात होते तिथे तिथे ते सर्व साधना करत होते, शिकत होते आणि तिथे जी साधना पद्धती चालत होती तेही ते शिकत होते. परंतु त्यांचा कुठे अनुग्रह झालेला नव्हता. आणि त्यामुळेच ते इथे सांगतायत की मी खूप सारा प्राणायाम केलं, आसन प्राणायाम हे केलं तरीसुद्धा मला ती प्राप्ती झालेली नाही आहे. खूप सारं नामजप केलं तरीसुद्धा मला प्राप्ती झालेली नाही आहे. आणि असं करत करत मग त्यांना जाणवलं की आपल्या जीवनात सद्गुरू आले पाहिजेत किंवा एक मार्गदर्शक कायम स्वरूपी असा एक मार्गदर्शक हवा आहे. आणि त्या शोधात मग त्या दृष्टीने पण ते शोध करू लागले. मग तिथे त्यांना जिप्रू अण्णा
जे अवधूत अवस्थेत असलेले आहे आणि पूर्ण दिगंबर अवस्थेत असलेले, अगदी वस्त्र सुद्धा शरीरावर न धारण करणारे असे जिप्रुअण्णा हे उच्च कोटीचे महान विभूती आणि होते. आणि त्यांनी मग उपदेश दिला की बाबा, तुझ्याच अंतरी ते भगवत तत्व आहे, तू तुझ्या अंतरात प्रवेश कर आणि तू तेव्हाच तुला ती प्राप्ती होईल. तर जिप्रुअण्णांकडून त्यांनी उपदेश मागितला की तुम्ही माझे गुरु व्हा. तर जिप्रुअण्णा म्हणाले की हे माझं काम नाही आहे, तर तुझे गुरु तुझी वाट बघतायत, गणेशपुरीला जा. आणि मग ते गणेशपुरीला जात आहेत. आणि शाळा सुटल्यानंतर सुद्धा शाळा सोडल्यानंतर ते भारत भ्रमण करत होते. तेव्हा मध्ये मध्ये ते गणेशपुरीला जात होते, परंतु अनुग्रह झाला नाही. मध्ये मध्ये त्यांना गुरुदेवांची आठवण येई, ते गणेशपुरीला जायचे, तिथे थोडे दिवस राहायचे, पुन्हा ते बेचैन व्हायचे, पुन्हा ते दुसरीकडे जायचे, पुन्हा परत आठवण झाली की पुन्हा भगवान नित्यानंदांना भेटायचे. आणि अनेकदा भगवान नित्यानंद पण त्यांना सांगायचे, तू आता इथे जा, इथे जा. अशा रीतीने त्यांची भारत भ्रमंती झाली. विविध साधना त्यांनी शिकल्या, त्यांचा अभ्यास केला, वेदांताचा अभ्यास केला. आता ते गणेशपुरीमध्ये येत आहेत. पुढे वाचू. बाबा मुक्तानंद म्हणतात की म्हणून मी पुन्हा एकदा गणेशपुरीला गेलो व परम अवधूत नित्यानंद बाबांना भेटलो. मी आनंदित झालो, नवे मी तृप्त झालो. गरम पाण्याच्या कुंडात स्नान करून मी त्यांच्या दर्शनाला गेलो. एका साध्याशा पलंगावर ते मंदस्मित मुद्रेमध्ये सहजपणे बसले होते. त्यांचे नेत्र उघडे होते, पण दृष्टी अंतर्मुख होती. त्या नेत्रकमलांमध्ये केवढे दिव्य तेज चमकत होते. त्यांची काया कृष्णवर्णी होती आणि ते एक साधीशी लंगोटी नेसले होते. ते म्हणाले, आलास तर? हो बाबा, मी उत्तर दिले. मी थोडा वेळ उभा राहिलो आणि मग खाली बसलो. तिथेच मला सर्वोच्च तत्वाचा बोध झाला. अजूनही मी तिथेच बसलेलो आहे. तर अशा रीतीने जिप्रुअण्णांनी उपदेश केल्यानंतर की तुझे गुरु तुझी वाट पाहत आहेत आणि तू गणेशपुरीला जा, तिथे तुझं काम होणार आहे. तर ते गणेशपुरीला येत आहेत आणि तिथं मग हे सर्व काही त्यांच्या जीवनात घडलंय किंवा जिप्रुअण्णांनी उपदेश दिलेले आहेत हे भगवान नित्यानंद जाणतच होते. त्यामुळे त्यांनी त्याला विचारलं, तू आलास तर? म्हणजे आता हा आपल्याकडे कायमचा आलेला आहे आणि आता तो त्याची साधना त्याला आपण देऊन तो पूर्णत्व गाठणार हे त्यांना पूर्णतः आधीच माहीत होतं. आणि मग तिथे सांगतायत की जेव्हा ते कायम निश्चय करून कायम स्वरूपी आता भगवान नित्यानंदांकडेच राहायचं आहे, तिथंच गणेशपुरीत राहायचं आहे, ह्या निश्चयाने ते गेले. तेव्हा त्यांना तिथे गुरुदेवांच्या चरणापाशी सर्वोच्च तत्वाचा बोध झालेला आहे आणि अजूनही मी तिथेच बसलेलो आहे, असं ते सांगतायत. पुढे सांगतात की त्यांचे खुले असलेले हात. पुढचा मुद्दा येतोय की त्यांचे खुले असलेले हात. भगवान नित्यानंदांबद्दल बोलणे फार अवघड आहे. त्यांची वागण्याची पद्धत. पुढचा मुद्दा येतो की त्यांचे खुले असलेले हात. त्यांचे खुले असलेले हात. भगवान नित्यानंदांबद्दल बोलणे फार अवघड आहे. त्यांची वागण्याची पद्धत, त्यांचे आचरण आणि त्यांची शिस्त हे आपल्या समजुतीपेक्षा वेगळे होते. ते एक महान व अद्वितीय महापुरुष होते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते निस्संग होते. अगदी त्यांच्या हाताची बोटे देखील कायम सरळ असत. ते बोटे कधीही दुमडत नसत. यावरून हे दिसून येते की जेव्हा ते एखादी गोष्ट त्यागत तेव्हा ते त्या गोष्टीचा पूर्णपणे त्याग करीत. त्या वस्तूबद्दल त्यांना परत कधीच आसक्ती वाटत नसे. त्यांची बोटे जरी अतिशय ताठ असली तरी कधीकधी ते त्या बोटांनी पाने किंवा कचरा उचलून फेकीत असत. ते क्वचितच बोलत, परंतु त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजत नसे. ते एवढे असामान्य महात्मा होते की त्यांना भूत, वर्तमान व भविष्य काळाचे ज्ञान होते आणि तरीही ते असे राहत की जणू त्यांना काही माहीतच नाही. जर कोणी त्यांच्याकडे लहान होऊन अत्यंत विनम्रतेने गेला तर ते सुद्धा
त्याच्याशी नम्रतेने बोलत व त्या माणसाला उपदेश देत. कोणी जर मोठा पंडित, विद्वान, धनी, सत्ताधारी असल्याच्या तोऱ्यात त्यांच्याकडे गेला तर ते आपले डोळे मिटून घेत व अंतर्मुख होऊन अगदी गप्प होऊन जात. त्यांची समदृष्टी होती. ते कोणालाही क्षुद्र, नीच किंवा अज्ञानी समजत नसत. कोणालाही ते पवित्र, महान व फार हुशारही मानित नसत. त्यांच्याजवळ चांगले व वाईट अशी भेददृष्टी नव्हती. त्यांच्या दृष्टीने आध्यात्मिकता आणि सांसारिक जीवन हे दोन्ही एकच होते. लोकांनी जर त्यांना सांसारिक जीवनाबद्दलचे प्रश्न विचारले तर ते त्या प्रश्नांची उत्तरे देत. एखाद्याने साधक असायलाच पाहिजे, एखाद्याने फक्त शास्त्रीय ग्रंथांतील किंवा ज्ञानासंबंधीच प्रश्न विचारले पाहिजेत असे त्यांना कधीच वाटत नसे. त्यांना खूप वेळ बसायला आवडत नसे. त्यांना इकडून तिकडे फेऱ्या मारायला आवडे. रात्रीसुद्धा ते फेऱ्या मारीत असत. चालताना ते मान खाली घालीत व डोळेही मिटलेले ठेवीत. ते अशा प्रकारे चालत. ते एकतर खाली बघत किंवा वर. ते सरळ समोर कधीच पाहत नसत. ते सतत परमानंदाच्या स्थितीत मस्त असत. पहाटे 3 वाजता उठून कुंडात स्नान करणे ही त्यांची जीवनशैली होती. दिवसा ते आत्मस्वरूपात लीन होऊन राहत असत. रात्री ते आपल्या भक्तांबरोबर बोलत. मी त्यांना रात्री झोपलेले कधीही पाहिले नाही किंवा दमलेलेही पाहिलेले नाही. त्यांना झोपायचे आहे असे मला कधीही वाटले नाही. त्यांचे भोजन अगदी साधे असे. फक्त आमटी आणि भाजी, थोडासा भात आणि कधीकधी कॉफी. ते एका अतिशय साध्याशा बाकावर बसत. त्यांचा पलंगही अगदी साधा होता. शेवटी ते फक्त एका पातळशा गादीवर झोपत होते. लोक त्यांच्यासाठी कितीतरी वस्तू आणीत. त्यात ते कधीच रस घेत नसत. तथापि त्यांच्या आसपास असणारे लोक त्या वस्तूंचा चांगल्या प्रकारे विनियोग करीत. प्रत्येक महापुरुषाच्या स्वतःच्याच अशा काही पद्धती असतात. कोणी जर माझ्या बाबांच्या दर्शनाला आले आणि त्यांना पैसे दिले की ते म्हणत, माती माती ते फेकून दे. ते त्या पैशाला शिवतही नसत. त्यांच्यापुढे पैशाचा ढीग जमा होईल आणि त्याचा योग्य प्रकारे विनियोग केला जाईल, पण ते कधीही त्याला शिवत नसत. त्यांना भेटण्यासाठी जरी अनेकानेक लोक येत तरीही त्यांच्या सानिध्यात सर्वजण अगदी शांत होऊन जात. त्यांच्याकडे पाहता पाहता लोकांना आपल्या अंतरात त्यांची उपस्थिती जाणवत असे व अंतरीत ज्ञानाचा उदय होत असल्याचा अनुभव येत असे. लोकांना त्यासाठी कोर्स घेण्याची गरज नसे. त्यांचे डोळे उघडे असले तरी ते लोकांकडे कधीच पाहत नसत. त्यांना ते आवडत नसे. त्यांना नेहमी दृष्टी अंतर्मुख करून अंतरात्म्यात निमग्न राहायला आवडत असे. त्यांचे नेत्र नेहमी अर्धोन्मिलित असत. अंतर्कुंभक होत असल्याने म्हणजे श्वास दीर्घकाळ आत रोखून ठेवल्यामुळे त्यांचे पोट खूप मोठे होते. त्यांचे शरीर पूर्णपणे गडद कृष्णवर्णी होते. ते फक्त एक लंगोटी नेसत. त्यांचे रूप इतके लोभस होते की फक्त युवा व प्रौढ माणसेच नव्हे तर वृद्ध लोकही त्यांच्याकडे सतत बघतच राहत. न बोलता ते शिकवणी देत. स्पर्श न करता ते अंतर्शक्ती जागृत करीत. प्रश्नोत्तरीचे सत्र भरविण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. उत्तरे देण्याची त्यांना गरज नसूनही ते लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत. अशा असामान्य महात्म्याबद्दल बोलणे अत्यंत कठीण असे. तसेच त्यांची भाषा समजणे सुद्धा अवघड असते. ते सदैव परमानंदात मस्त असत. त्यांचे नेत्र त्या हर्षोन्मादाने भरलेले असत. त्यांचे शरीर त्या धुंदीने ओतप्रोत असे. ते जर पहुडले असले तर कूस बदलायला त्यांना 2 तास लागत. ते माझ्यासारखे नव्हते. मी फार हालचाल करीत असतो. रंग अवधूतांची स्थिती काहीशी वेगळी होती. चिपरू अण्णांची स्थिती वेगळी होती. हरिगिरी बाबांची स्थिती याहून वेगळी होती. साईबाबांची अजूनच वेगळी. तर नित्यानंद बाबांची स्थिती एकमेव अद्वितीय होती. तर इथं ते पूर्णतः कसे बाबा नित्यानंदचं संपूर्ण व्यक्तिमत्व इथे त्यांनी सांगितलेलं आहे की ते कसे पाहायचे
डोळे उघडे असेल तरी अर्धोन्मिलित, पूर्ण उघडे असे सताड नव्हते, तर अर्धोन्मिलित म्हणजे अर्धे उघडलेले आपण म्हणू शकतो की बारीक दृष्टी असते. आणि जरी डोळे उघडे असतील तरी ते बाहेर न पाहता त्यांची दृष्टी अंतर्दृष्टीच होती. आणि समोर कोणीही असेल तरीसुद्धा ते त्यांच्याकडे खूप निरखून पाहणं असं त्यांचं नव्हतं. त्यांना खूप पाहायला बाहेर आवडायचं नाही आणि ते आतमध्येच पाहत असत. त्यानंतर त्यांना बोलायलाही पूर्ण मौन अवस्थेत असत. आणि जे काही त्यांच्या सानिध्यात जे भक्त येत असत, त्यांना आपणहून त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर ते शांत स्तब्ध होत असत. आणि त्यामुळे त्यांचं जे समोर आलेल्या भक्तांचं सुद्धा त्यांच्याशी बोलणं पण ते मौनातूनच ते करू शकत होते. त्यांना वेगळं बोलून उपदेश देण्याची आवश्यकता नव्हती. तरीसुद्धा जर कोणाला काही असं इच्छा असेल आणि सांगणं असेल तर तेव्हा ते सांगायचे आणि काही ठराविक शब्दांचा वापर करून ते सांगत असत. आणि त्यानंतर दिवसभर त्यांनी सांगितलं की सकाळी ते कुंडात स्नान करत असत आणि दिवसभर ते पूर्णतः हे आत्मलीन अवस्थेमध्ये ते राहत होते. त्यानंतर कसे ते त्यांचं जेवण पण कसं साधं होतं. पुन्हा त्यांची झोपण्याची रात्रीला ते झोपत नसत आणि साधकांना काही विचारायचं असेल किंवा त्यांच्याशी बोलत थोडा वेळ आणि रात्रीसुद्धा ते फेऱ्या मारत, दिवसासुद्धा त्यांना एका जागी बसण्यापेक्षा ते सतत चालत असत. तर अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण दिवसभर ते सर्वांमध्ये होते, पण सर्वांमध्ये नव्हतेही. ते आत्मलीन अवस्थेत होते आणि कायम ते आत्मलीन अवस्थेत होते. हे आपणाला त्यांच्या सर्व आत्ता जे वर्णन वाचलेलं आहे, तर त्या सर्व वर्णनावरून लक्षात येतंय. आणि त्यांनी विशेष सांगितलं की त्यांच्या हाताची बोटं सुद्धा सरळ होती, की ती सुद्धा त्या कधी बोटंसुद्धा आपण जी आपली बोटं कायम आपली वळलेली असतात किंवा कितीतरी हालचाल आपण बोटांमधनं पण करतो, परंतु त्यांची बोटंसुद्धा सरळ. म्हणजे त्यांच्या प्रत्येक पेशींवरती त्यांचं किती म्हणजे किती स्तब्धता असू शकते, हे याचं उदाहरण आहे. आणि की म्हणजे त्यांचे कारण काहीच म्हणजे हे पूर्णतः विदेही अवस्थेत असलेली अवस्था पूर्ण प्रत्येक वेळेला होती, हे यातनं स्पष्ट होतंय. आणि तसंच त्यांना कोणी काही पैसे देऊ इच्छिले तरीसुद्धा ते स्वतः हातात घेत नसत ते पैसे आणि त्याचा विनियोग बाकी ते काही कार्यांसाठी तो होत असे. तर ह्या पद्धतीने खूप व्यक्तिमत्वाचे पैलू त्यांनी सांगितलेले आहेत आणि जे आपणही धारण करू शकतो आणि करायलाच पाहिजेत. त्यातले काही काही जे मुद्दे कारण आपल्या संतांनी केवळ त्यांनी उपदेश केले नाहीत, तर ते स्वतः तसे जगलेले आहेत. त्यांनी प्रत्येक क्षणामध्ये भगवत चिंतन सोडलेलं नाही आहे. ते पूर्ण पुरुष होते, तरीसुद्धा ते मौनात राहत होते. ते पूर्ण पुरुष होते, तरीसुद्धा ते त्यांची झोप अत्यंत कमी किंवा त्यांनी बाबा मुक्तानंदांनी सांगितलंय, की त्यांना कधीच असं वाटत नव्हतं, की मी झोपायला पाहिजे. आणि त्यांनी हेही सांगितलं, की ते झोपल्यानंतर एका कुशीवरती ते 2-2 तास असायचे. आता ह्यांची झोपसुद्धा ती योगनिद्रा आहे. तर त्यामुळे सदैव उन्मनी अवस्थेत आणि तुर्यातीत अवस्थेत असलेली ह्यांची अवस्था असते. आणि त्यामुळे हे एवढे पूर्ण पुरुष आहेत, तरीसुद्धा ते पूर्णतः त्याच अवस्थेत राहतात. ते त्या अवस्थेच्या खाली येत नाहीत. हे इथे सांगतायत. पूर्णतः संसारी जनांना, ह्या संसारात असलेल्या सर्वांनाच मार्गदर्शन करण्यासाठी ते सेवाकार्य करतात आणि त्यासाठी ते आपल्या सर्वांच्या सोबत असतात, वावरत असतात. पण असे वावरत जरी असले आणि स्वतः ते पूर्ण पुरुष झालेले जरी असले, तरी ते कुठल्याही क्षणाला ते शरीराने वावरत असतात इथे, परंतु अंतराने ते सदैव भगवंतामध्ये लीन असतात. कारण ते स्वतः ते स्वरूप झालेले असतात. त्यामुळे त्यामध्येच ते लीन असतात. म्हणजे त्यांना खरं तर एवढं अटेंटिव्ह राहण्याची आवश्यकता पण नाही आहे, कारण ते पूर्ण झालेले आहेत. पण तरीसुद्धा ते त्याच अवस्थेमध्ये, कारण ते तेच झाले, तर ते सदैव तेच राहणार, त्याच अवस्थेत राहणार. तर हे आहे. आणि ते आपल्या भक्तांसाठी ते आपल्याला संदेशही देतात, की त्यांचं साधन आणि त्यांची
पुरुषार्थ आपण म्हणू शकतो तो कायम असतो. म्हणजे पूर्ण झाल्यानंतरही ते कायम त्याच अवस्थेमध्ये, कारण तीच अवस्था झालेली असतात त्याच्यामुळे त्यातच असणार आहेत. आणि तसंच त्यांचं जीवन होतं. आणि महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे कोणी संसारातले काही प्रश्न विचारले तरी ते त्याचं निरसन करत होते आणि आध्यात्मिक क्षेत्रातली पण विचारले काही प्रश्न तरी ते सांगत होते. आणि त्यांचा कोणावर हट्ट नव्हता असा, की बाबा हा संसारातले प्रश्न विचारतोय किंवा हा तुच्छ आहे, हे काय माझ्याशी येऊन संसारातले प्रश्न, असं नव्हतं. तर त्यांना प्रत्येकाला ते समान लेखत होते. तर ही समदृष्टी आहे, ही अत्यंत महत्त्वाची आहे, की त्यांची सर्व सर्व भक्तांच्या प्रती त्यांची समदृष्टी होती. म्हणजे जो संसारातले प्रश्न घेऊन आला त्याच्याविषयी तितकीच समदृष्टी होती, जितकी बाबा मुक्तानंदांसारख्या श्रेष्ठ योगी पुरुषाविषयी होती. तर ही सर्वांसाठी त्यांची दृष्टी सम होती. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर आपण असे ठरवतो, की हे श्रेष्ठ आणि हे कनिष्ठ किंवा हे आपण ठरवतो, परंतु जे आपले महान विभूती असतात त्यांच्यासाठी सर्व समान आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता पुढे ते सांगतायत, की समुद्राला मिळालेली नदी ज्याप्रमाणे समुद्रच होऊन जाते, त्याचप्रमाणे जे महात्मा ईश्वराशी समरस झालेले आहेत ते ईश्वरच होऊन गेलेले आहेत. जे ईश्वरासम राहतात अशा महात्म्यांना गुरु म्हणतात. ते या मानव रूपात जरी असले तरी दिव्य शक्ती आपल्या देदीप्यमान तेजाने त्यांच्यात वास करीत असते. लोक जेव्हा माझ्या बाबांकडे बघत तेव्हा त्यांना सहजच शक्तिपात मिळत असे. त्यांना बाबांकडून मंत्र घेण्याची आवश्यकता नसे. बाबांना फक्त पाहूनच लोकांमध्ये परिवर्तन होऊ लागे. कोणाकडे जर त्यांनी एखादी वस्तू फेकली, उदाहरणार्थ एखादे केळे फेकले आणि जर त्याने ते खाल्ले तर त्या व्यक्तीला शक्तिपात होत असे. माझ्या बाबांनी औपचारिकपणे दीक्षा देण्याची किंवा अनुष्ठान वा विधिवत समारंभ करण्याची गरज नव्हती. माझ्या बाबांनी औपचारिकपणे दीक्षा देण्याची किंवा अनुष्ठान वा विधिवत समारंभ करण्याची गरज नव्हती. एका सिद्धाचे हेच वैशिष्ट्य आहे. फक्त भक्तच नाही तर सर्व प्रकारचे लोक त्यांच्याकडे येत असत. आता हे इथे महत्त्वाचं सांगत आहेत, की हे सर्व महान विभूती अशा ते भगवत स्वरूप झालेले असतात. त्यांचं आत्मतत्वामध्येच त्यांनी परमात्म तत्व पूर्णतः साकारलेलं असतं. कारण आत्मा हा भगवंताचा पूर्ण अंश आहे आणि तो पूर्ण अंश ह्यांनी आपल्या अंगी बाणावलेला असतो त्यात आणि तो अनुभवलेला असतो. आणि ह्या आत्म्यामध्येच पूर्णतः आत्मसाक्षात्कार तर होतोच आणि ह्या आत्म्यामध्ये संपूर्ण विश्वरूप दर्शन त्यांनी केलेलं असतं. आणि त्यामुळे त्यांचा आत्मा सो परमात्मा, आत्माच तो आहे, भगवंत आहे, हे त्यांनी ते अनुभवलेलं असतं आणि ते तसेच झालेले असतात. आणि त्यामुळेच त्यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या ऊर्जेच्या कक्षेत किंवा त्यांच्या दृष्टिक्षेपात आल्यानंतर त्या साधकाला आपणहून शक्ती प्राप्त होत असे. आणि इथे ते सांगतात, त्यांनी दिलेल्या वस्तू किंवा एखादा केळ दिला आणि जर त्या माणसाने ते खाल्लं किंवा प्रसाद दिला, त्याने तो खाल्ला तर त्याच्या आतमध्ये शक्तीचं ते जागरण होत असे किंवा त्यांची दृष्टी त्यांच्यावर पडत असे, त्यांचा स्पर्श ज्यांना होत असे. तर ह्या सगळ्या माध्यमातनं त्यांच्या सहवासात आल्यानंतर साधकांना ते शक्तिपात होत असे, त्यांच्या आतील शक्तीचं जागरण होत असे. आणि त्यामुळे इथे सांगतात, की त्यांना असं विधिवत असं दीक्षा देण्याचा प्रोग्राम वगैरे करायची काही आवश्यकता नव्हती. कारण त्यांची प्रत्येक पेशी आणि त्यांचं व्यक्तिमत्वच पूर्णतः त्यातल्या प्रत्येक कणाकणातून, त्यांच्या शरीराच्या प्रत्येक परमाणूतून ते शक्ती प्रवाहितच होत होती. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर सहजच दीक्षा होत होती. हे महत्त्वाचं आहे. आणि आजही अनेक आपले संत आहेत, की ज्यांच्या समाधीच्या इथे अनुग्रह होतो. जसं गोंदवले आहे, माझं इथे अनुग्रह झाला ते गुरुदेव रानडे आहेत निंबाळ इथे, पण समाधीवरच्या इथे
अनुग्रह दिला जातो की तर ही क्षेत्र जी आहेत तर तिथे सदेही गुरु नाही आहेत आणि समाधीच्या इथे अनुग्रह दिला जातो आणि तिथे समाधीच्या इथे अनुग्रह झाल्यानंतर सुद्धा गुरुदेव किंवा हे संत जेव्हा देहावस्थेत होते तेव्हा जे अनुभूती साधकांना येत होत्या त्याच अनुभूती किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अनुभूती समाधीच्या इथे सुद्धा ज्यांनी अनुग्रह केलेला आहे त्या साधकांना येत आहेत. तर हे सिद्ध पुरुषांचं हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरू असणं आणि शक्तिशाली सद्गुरू असणं आवश्यक आहे. यासाठीच ते सुरुवातीला देत आहेत की विविध प्रकारचे काही कोर्सेस निघतात, त्यातनं आपण काही साधना शिकतो. समजा काही नाम साधना शिकू, ओंकार साधना शिकू किंवा प्राणायाम शिकू किंवा विविध प्रकारच्या ध्यानाच्या पद्धती शिकू. हे जरी असलं तरीसुद्धा एका पातळीपर्यंत ते मदत करतील, परंतु त्या भगवंताचं तत्त्व जे अनुभवायचं आहे ते देह मनाच्या पलीकडे बुद्धीच्या पलीकडे असलेलं तत्त्व आहे. त्यामुळे जो पूर्ण पुरुष झालेला आहे की जो देहातीत झालेला आहे आणि देह मनातीत झालेला आहे, त्रिगुणातीत झालेला आहे, तोच पुरुष त्याच्या अनुग्रहाच्या शक्तीने तो त्याच्या संपर्कात येणाऱ्या साधकांना पूर्ण करू शकतो. बाकी कोणाकडेच ती शक्ती नाही आहे, ताकद नाही आहे. कितीही कोणी योग शिकू द्यात, कितीही कोणी प्राणायाम शिकू द्यात, कितीही कोणी ओंकार साधना कुठलीही साधना शिकू द्यात, पण जर तो पूर्ण पुरुष नसेल तर ती तेवढा समोरच्या साधकाचा उन्नती होईल तेवढ्या पूर्ण पातळीपर्यंत होईल हे सांगता येत नाही किंवा हे होणारच नाही हे इथे स्पष्ट आहे. कारण जोपर्यंत पूर्ण पुरुष आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत आपणाला त्या पद्धतीने पूर्णतः प्राप्त होण्यासाठीचे सर्व मार्गदर्शन आपणाला नाही मिळू शकत. एका मर्यादित कारण जो पूर्ण नाही आहे तो जिथपर्यंत झालाय तिथपर्यंतच देऊ शकतो, परंतु जो पूर्ण झालेला आहे, जो सिद्ध आहे, तोच सिद्ध होण्याचं सर्व मार्गदर्शन करू शकतो, अन्यथा दुसरं कोणीही करू शकत नाही. हे इथे स्पष्ट आहे. आणि म्हणूनच बाबा मुक्तानंद यांनी अनेक साधना केल्या आणि शेवटी ते गणेशपुरीला आले. आणि इथे दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जो शिष्य ज्या गुरूंचा आहे तिथे पोचल्यानंतर पण ते आहे. कारण इथे गोंदवलेकर महाराजांनी पण वयाच्या 9व्या वर्षी घर सोडलं आणि पूर्णतः त्यांनी भारत यात्रा केली आहे. अगदी त्यावेळेला सर्व भारतातले महान संतांची त्यांची भेट झालेली आहे. तरीसुद्धा प्रत्येक संताला माहीत असतं, जो खरा संत असतो, जो खरा महान सद्गुरू असतो, त्याला माहीत असतं त्याचा शिष्य कोण आहे आणि कोण नाही आहे. तर महाराज जोपर्यंत तुकामाईंना भेटत नव्हते तोपर्यंत त्यांनी विविध त्यांच्या जीवनामध्ये संत आलेले आहेत. अगदी अक्कलकोटचे स्वामी समर्थसुद्धा त्यांचीसुद्धा भेट झालेली आहे. आणि त्यांची भेट होण्याचा तर किस्सा इतका सुंदर आहे की तेव्हा तर ते महाराजांची वाटही पाहत होते सकाळपासून दुपारपर्यंत. त्यांना माहीत होतं की महाराज त्यांना भेटायला येणार आहेत. म्हणजे लहानच होते महाराजांचं वय, पण हे येणार आहेत. आणि त्यांना हेही माहीत होतं की मी त्यांचा गुरु नाही आहे, परंतु कारण एका सत्पुरुषाला दुसऱ्या सत्पुरुषाची महानता माहीत असेल, जरी तो सत्पुरुष बालवयातला असेल. जसं आपण देहाचे जे आपले आईबाबा असतात तर ते आईबाबा त्या मुलांना सांभाळतात, तशीच ही आखणी आहे आध्यात्मिक. पण आई जे पिता असतात तर त्यांच्याकडे त्या सृष्टीचा अधिकार असतो आणि आपलं त्यांच्याशी ऋणानुबंध असतं. आणि इतर सहाय्यक गुरु असतात पण सांभाळ करणारे ते असतात. जसे आपल्याला काका काकी मामा मामी आत्या हे सर्व सहाय्यक करतात वाढ होताना, परंतु पूर्ण जबाबदारी आई वडिलांची असते, ते घेत असतात. तसंच आपले आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला जो अनुग्रह मिळतो तो आपला पिता झाला आणि सहाय्यक गुरु आपल्याला पाठीशी येतात सर्व काही. आता आपल्याला बाबा मुक्तानंद, भगवान नित्यानंद हे सहाय्यक गुरु आहेत, तेही तितकेच महत्त्वाचे आहेत. पण आपल्याच गुरूंनी त्यांची योजना केलेली असतात. सगळं काही आहे ते एकमेकांशी जोडलेलं आहे सर्व काही. पण हे तितकंच आहे की जोपर्यंत आपण आपल्या
त्या गुरूंशी जोडले जात नाही तोपर्यंत आपली प्रगती खऱ्या अर्थाने होत नाही, सुरुवात होत नाही. थोडी होत असते, आधी जे जे करत आलोय ते त्या मार्गावर जाण्यासाठी मदतीचंच असतं. परंतु जी झेप आपण घेतो ते आपल्याला अनुग्रह होतो त्यावेळेपासून ती होते. त्याच्यामुळेच आयुष्यामध्ये सद्गुरू असणं अत्यंत आवश्यक आहे. जरी आपलं साधन होतंय, नाही होतंय हा भाग वेगळा आहे, परंतु अनुग्रह होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर इथं ते सांगतायत कारण का की ते पूर्ण पुरुष झालेले आहेत, म्हणून पूर्ण पुरुष असलेले सद्गुरू प्रत्येकाला लाभावे. फक्त भक्तच नाही तर सर्व प्रकारचे लोक त्यांच्याकडे येत असत. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या इथे ते सांगतायत की फक्त बाबांकडे कोण कोण येत असत. 1-2 मिनिटं आपण हे करू मग थांबू. फक्त भक्तच नाही तर सर्व प्रकारचे लोक त्यांच्याकडे येत असत. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या शर्यतीत कोणता घोडा जिंकेल हे जाणून घेण्यासाठी इच्छुक असलेले लोक सुद्धा येत. जुगारी लोक बाबांकडून एखादा संकेत वा सूचना मिळविण्यासाठी येत. हे सर्व लोक माझ्या बाबांभोवती गोळा होऊन वाट बघत राहत. त्यांना कितीही जायला सांगितले तरी ते जात नसत. खरे जिज्ञासू माझ्या बाबांसारख्या महात्म्याकडे परमशक्ती प्राप्त करण्यासाठी जातात. पण त्या सर्व लोकांना मात्र हवे असे ते फक्त जिंकणाऱ्या घोड्याचे नाव. सुरुवातीला बाबा अगदी नम्रपणे त्यांना सांगत, ठीक आहे आता जाण्याची वेळ आली, पण तरीही ते जात नसत. म्हणून बाबा हाताला लागेल ती वस्तू, काठी आणि दगड उचलीत व त्या लोकांवर फेकीत. मी देतो तेवढ्या शिव्या ते देत नसत, पण कधी कधी देतही. ते म्हणत, माकडाच्या बापा चालता हो इथून. त्या मारातूनही लोकांना शक्तिपात मिळे. त्या लोकांच्या सगळ्या वाईट सवयी व अडचणी नाहीशा होऊ लागत. अशा महात्म्यांना परमसिद्ध म्हणतात. ते कसेही वागले तरी त्यांच्या कृती केवळ कृपाच प्रदान करतात. जर शिष्टाचार पाळून मोठ्या नम्रतेने ते म्हणाले, ये इकडे, तर ती कृपा असते. त्यांनी जर म्हटले, हरामखोरा चल चालता हो इथून, तर तीही कृपाच असते. शिष्टाचार इतर लोकांसाठी असतो. गुरुजन असेच असतात. बाबांच्या शिव्यांमध्ये शक्तिपात होता, त्यांच्या छड्यांमध्ये शक्तिपात होता. तर अशा पद्धतीने इथे ते सांगत आहेत की सिद्ध पुरुषांचं प्रत्येक कृती ही शक्तीनेच परिपूर्ण असते. त्यामुळे त्यांनी दिलेल्या शिव्या, त्यांनी दिलेली एखादी थाप, त्यांनी दिलेली एखादी थप्पड, त्यांनी दिलेले एखादा प्रेमाचा शब्द, तर हे सर्व काही त्यातनं शक्तीचंच प्रवाहन होत असतं. त्यांनी दिलेला एखाद्या छडीचा मार, हे सर्व शक्तीच प्रवाहित करण्याची त्यांचा पूर्णतः मानस असतो आणि त्यासाठीच ते सर्व करत असतात. इथं आपण थांबूयात.